हॅलो एव्हरीवन, माझं नाव किरण स्पर्धेची. मी आज हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर प्रॉब्लेम काही असा आहे की cosec 4x मायनस cosec स्क्वेअर x इज इक्वल टू cosec 4x प्लस cot 4x प्लस cot स्क्वेअर x. तर आपल्याला ऑलरेडी आन्सर दिलेला आहे. आपल्याला सांगायचं की आन्सर कसं काढायचं, त्याची मेथड काय होती. तर आपण इक्वलच्या या साईडला एलएचएस बोलतो आणि ह्या साईडला आरएचएस बोलतो. तर आपण एलएचएस पासून सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. LHS इज इक्वल टू cot 4x आपण cot स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो, कारण स्क्वेअरचा स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन होतो. हा कोसेक स्क्वेअर तसाच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर x, त्याला आपण 1 प्लस cot स्क्वेअर x लिहू शकतो, कारण हा एक आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे, थर्ड आयडेंटिटीचा. ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट 1 प्लस cot स्क्वेअर x इज इक्वल टू, आता आपण 1 ला a बनवू शकतो आणि cot स्क्वेअरचा b बनवू शकतो. a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअरचा होतं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग a1 चा स्क्वेअर बनवू शकतो प्लस 2ab म्हणजे की 2 into 1 into cot स्क्वेअर x. 2 into 1 2 होतं आणि 1 into cot स्क्वेअर x cot स्क्वेअर होईल. म्हणून आपण डायरेक्टली 2 into cot स्क्वेअर लिहू. cot स्क्वेअर x प्लस cot 4x. cot 4x काय झालं, कारण स्क्वेअरचा स्क्वेअरचा होता मल्टिप्लिकेशन, 2 into 2 4. तर मग आता आपण ब्रॅकेट ओपन करू. 1 च्या पुढे कोणताच साइन नाही म्हणजे की प्लस आहे, तर मग मायनस इंटू प्लस इक्वल टू मायनस 1. आता इथे पण प्लस आहे, मग प्लस इंटू मायनस मायनस cot स्क्वेअर x इज इक्वल टू, आता आपण ह्या 1 ला आणि ह्या 1 ला कट करू शकतो, कारण हा प्लस मध्ये आणि हा मायनस मध्ये, प्लस मायनस मायनस 1 मायनस 1 0. तर मग आता उरलं 2 cot स्क्वेअर x प्लस cot 4x मायनस cot स्क्वेअर x. 2 cot स्क्वेअर x ला आपण cot स्क्वेअर x प्लस cot स्क्वेअर x लिहू शकतो, कारण 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. मग cot स्क्वेअर x प्लस cot स्क्वेअर x प्लस cot 4x मायनस cot स्क्वेअर x. आता उरलं काय, आता आपण जाऊ, आता आपण ह्या मायनस cot स्क्वेअर x ने ह्या cot स्क्वेअर x ला कट करू शकतो, कारण हा मायनस मध्ये आणि हा प्लस मध्ये. आता प्लस मायनस मायनस मध्ये कट होऊन गेले. आता उरलं काय, cot स्क्वेअर x प्लस cot 4x, कारण हे दोघी कट होऊन गेले. तर मग आपला आन्सर येऊन गेला, पण आपल्याला आन्सर कसं पाहिजे की cot 4x प्लस cot स्क्वेअर x. आपलं काय cot स्क्वेअर x प्लस cot 4x. आपण याची जागा एक्सचेंज करू शकतो, कारण हे प्लस मध्ये आहे. आपण मल्टिप्लिकेशन आणि प्लस मध्ये जागा एक्सचेंज करू शकतो, बट मायनस आणि डिव्हिजन मध्ये जागा एक्सचेंज नाही करू शकत. आता आपण जागा एक्सचेंज करून आपला आन्सर येऊन गेला आहे इज इक्वल टू आरएचएस. आता आपलं एलएचएस वरनं आरएचएस येऊन गेलेली, ही आपली आरएचएस होती, एलएचएस होती. एलएचएस ला सॉल्व्ह केलं आणि आपली आरएचएस येऊन गेलेली आहे. तर मग एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. तर आता आपला आन्सर येऊन गेलेला आहे या मेथडने. थँक्यू.